आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हलवाईसारखा जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा मैसूर पाक. हा मैसूर पाक 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतो. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हलवाईसारखा जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा मैसूर पाक. अगदी 15 ते 20 मिनिटात. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य. आपल्याला आता मैसूर पाकसाठी लागणारं साहित्य. आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचंय. ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने 2 वाट्या साखर घ्यायचे. हे बघा, ही 1 वाटी आणि याच्यामध्ये 1 वाटी असे ह्या 2 वाट्या साखर घ्यायची आहे. आणि त्याच वाटीने हे 2 वाटी याच्यात तेल आहे. या वाटीने 2 वाट्या तेल घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये एक तुमच्या लक्षात आलं का, तेलाचं आणि साखरेचं प्रमाण 1 आहे आणि पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण 1 आहे. सेम आहे. एक वाटी. हा, आणि 1 वाटी तूप घ्यायचंय. हे आहे आपल्या मैसूर पाकाचं साहित्य. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, 1 वाटी बेसन पीठ आपण घेतलेलं आहे ते चांगलं चाळून घ्यायचं आहे. चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे. आपलं बेसन पीठ चाळून झालेलं आहे. आता आपण जे 1 चमचा जे तूप घेतलं होतं हे आपण बेसन पिठामध्ये टाकणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत. चांगलं बेसन पिठाला असं चांगलं चोळून घेणार आहोत असं हाताने. आणि हे मैसूर पाकाचं प्रमाण अगदी बरोबर असणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ज्या वाटीने तुम्ही साहित्य घेतले त्याच वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने सगळं साहित्य घेणं गरजेचं आहे. त्याच वाटीने पाणी, त्याच वाटीने साखर, त्याच वाटीने तेल घ्यायचं आहे आपल्याला. आणि जसं सांगितले तशी आपल्याला ते करायचं आहे. तर आता हे बेसन पीठ आपल्याला तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे बेसन पिठाला. आणि योग्य प्रमाण घेतलं तरच ते जाळी पण चांगली पडणार आहे. मैसूर पाक पण अगदी बरोबर होणार आहे. आता आपल्याला या कढईमध्ये पाक करायचा आहे. जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. आणि 1 तारी पाकसाठी आपल्याला ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे पहा, 1 वाटी पाणी मी याच्यात ओतत आहे. आणि त्याच्याच बरोबर त्या वाटीने 2 वाट्या साखर आहे. आपल्याला आता याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला दिसते का, इथे या कढईमध्ये मी 2 वाट्या तेल गरम करायला ठेवलेला आहे. इकडे एका कढईमध्ये पाक ठेवलेला आहे करायला आणि एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाक होईपर्यंत तेल गरम होईल. एकच तारी पाक करायचा आहे आपल्याला.
पाक आपल्याला एकतारी करायचा आहे. आता पाक तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण हे बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे. पाक जर पुढे गेला तर आपला मैसूर पाक कडक होईल आणि पाक जर कच्चा राहिला तर मैसूर पाक आपला मऊ होईल. तर आता हे एक तारी पाक झालेला आहे. मला दाखवते. हे असे एक तारी पाक झालेला आहे आपला. आता हे पीठ आपल्याला याच्यात टाकून द्यायचंय. मला हेल्प करा ना हे टाकायला. हे अरे ते हलवा 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 त्याने हलवा चांगलं बिगळ होऊन द्यायचे नाही. हा हलवा हलवा चांगलं हलवा चांगलं. आता हे हलवण्यासाठी आपल्याला मिक्सर घ्यायचा आहे आणि त्याने चांगलं हलवायचे जेणेकरून याच्या ढिकळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे. त्या चांगला हलवा छान बघ. जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस आपलं सगळं लक्ष याच्यावरती असलं पाहिजे आणि इकडे तिकडं अजिबात लक्ष गेलं नाही पाहिजे, कारण याच्या ढिकळा व्हायच्या चान्सेस आहे. चांगलं हलवत राहायचं, कंटिन्यू हलत राहायचं खाली तळापासून. थोडं फास्ट हलवलं नाही. एकदम नाही टाकायचं. हे बघा फसफस फसफस आणि काळजीपूर्वक टाकायचे, कारण ते हातावरती उडू शकतात. कंटिन्यूस हलवत राहायचं. पण हळूहळू टाकायचं, तेल अंगावरती उडण्याची शक्यता आहे. असं करत करत हलवत ठेवायचे, टाकत जायचं, हलवत जायचं, टाकत जायचं. जेव्हा हे मिश्रण कढई सोडायला लागेल तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचं. तोपर्यंत आपल्याला हलवतच राहायचं. मिश्रण आपलं आता कढई सोडायला लागलेलं आहे. आता आपण या भांड्याला मी ह्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे, या डब्यात काढून घेणार आहे. रेडी झाले बघा, जाळी पण दिसते त्याला. हा आज आपण बनवला आहे हलव्यासारखा जाळीदार आणि तोंडात टाकतात विरघळणारा मैसूर पाक. आणि जे मी प्रमाण घेतले आहे ते अगदी अचूक आहे, योग्य आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही मैसूर पाक बनवून बघा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा
आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुन्हा भेटू दीपावलीची नवीन रेसिपी घेऊन. चला तर मग बाय.